आज गेलतोच ते गाडीचं नवीन सायलेन्सर बसवायला, पण तटी गेल्यावर गाडीचा एवढा मोठा स्कॅम झाला ना, तुम्हाला काय सांगू आता. आणि या गाडी संग असं काही होऊन जाईल याचा विचार तर कधी आम्ही स्वप्नात बी नव्हता केलता. आता तो विषय झाला असा, आता या गाडीचा म्हटलं एकच एक आवाज ऐकू मी झालो बोर. आता काही ना काही नवीन पाहिजे. त्याच्यासाठी आंदिल्या दिवशी बरणपुरून आणलं सायलेन्सर नवीन. त्याच्या बाद ते सायलेन्सर घेऊन आला डायरेक्ट टुनकिले गॅस वेल्डिंगच्या दुकानावर. अटी आल्याबरोबर त्याच्या काकान केलं त्याचं खोलकाल चालू. आता या गाडीचा नांदा आणि या गाडीचं परफॉर्मन्स लुक चांगला आहे म्हणून. नाही तर ज्याच्यापाशी गाडी आहे त्याला जो विचारा तुम्ही काय तकलीफ असते त्याची तर अर्धी जिंदगी त्या गाडीला गॅरेजवर नेता चालली जाते. आता ते सगळं जाऊ द्या. त्याच्या बाद तटून सायलेन्सर आणलं दुसऱ्या दुकानवर. आता जे कंपनीने सायलेन्सर मध्ये होल दिलतं त्याच्यात की आपल्या गाडीची फिटिंग बरोबर आली नाही आणि त्याच कारणाच्या आम्हाला दुसरं होल मारा लागलं. त्याच्या बाद त्याच्या बोल्टली घेतली हातवात गॅस वेल्डिंग मारून. आणि हो एक विषय तर आलाच आपला कसा आहे मग जेने आपल्याला अजून बी फॉलो नशीन केलं की नाही त्यानं लवकरात लवकर फॉलो करून टाका बाबा. तुम्ही बाबा व्हिडिओ पाहता फॉलोच ना करा. त्याला जाऊ दे आता लोक करेल नशीन चालते, पण आता फटाफट फॉलो करून घ्या. आणि बरोबर आता ऐन टाइमवर झालता तो लोचा. बरोबर गाडीचं सायलेन्सर बसवून एक चक्कर मारला तास समजून गेला यात काही ना काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी तो पहिले तटून आला डायरेक्ट वर उठले. आणि राहिला यात तो प्रॉब्लेमचा विषय तो असा होता, राहिला त्या सायलेन्सर मधून आवाज जटून तो इंजिनला पाईप जुळते तटूनच जास्त आवाज येत जाय. मग कसं तरी बा ते गॅरेजवाल्या दादाने दिलं तेवढं बरोबर करून गाडीचं सर्व काम झालं. गाडीची फायरिंग एवढी जबरदस्त आली ना तुम्हाला काय सांगू आता. तर आता मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या फटाफट.